मित्रांनो, आज परत आपण आलो आहोत आपल्या चॅनलवर. आज आपण एक नवीन व्हिडिओ व नवीन युक्त्या घेऊन आलो आहोत. एक मुलगी होती, तिचे नाव लीला. ती 4थीत शिकत होती आणि ती भारी खोडकर. लोकांना त्रास द्यावा असा तिला वाटायचा नाही, पण खोड्या काढण्याची भारी हौस. स्वतःच्या मनात येईल ते करायची. तिला इच्छा असायची तिच्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची. तिचे घर गावाच्या एका टोकाला. तिच्या घराच्या पलीकडच वावरच्या बाजूला थोडे चालत गेले की नदी होती. एक दिवशी लीलाला बर्फाचा गोळा खाऊ असं वाटला. तुम्हालाही बर्फाचा गोळा उन्हाळ्यात खायला असा वाटतो ना, पण आई देत नाही. आई म्हणाली, नको खाऊस गोळा. ताई म्हणाली, नको खाऊस गोळा. माई म्हणजेच तिची आजी आजी म्हणाली, लीला ग लीला, नको खाऊ गोळा, दुखेल तुझा गळा. सगळं पाणी होईल नाकात गोळा. आता काय बरे करावे? लीलाला विचारायला करू. तिला युक्ती सुचली. ती नदीकडे गेली. नदी म्हणाली, अगं नदी ग नदी, पण नदी कशी बोलणार? मग लीला स्वतःचीच म्हणाली, बोल ग लीला. मग नदी म्हणाली, पण नदी कशी बोलणार? नदी ग नदी, लीलाला खायचाय बर्फाचा गोळा, पण माई म्हणाली, नको, दुखेल तुझा गळा, खाऊ नको गोळा. पण नदी कशी बोलणार? परत लीला म्हणाली, मग खा की. पळत जा आणि पटकन खा. लीला म्हणाली, अगं पण नदी कशी पण तुझं कसं ऐकू मी? ताई म्हणाली, नको खाऊ. आई म्हणाली, नको खाऊ. माई म्हणाली, नको खाऊ. पण नदी कशी बोलणार? परत लीला म्हणाली, अगं ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई, माईपेक्षा मोठी मी. मग एक बरोबर ऐक बरोबर. लीला पळत बर्फाचा गोळा खायला गेली. गोळा खाऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली. असाच या भागात आपण पुढे शिकत जाऊ आणि हा व्हिडिओ आपण इथंच बंद करू.